ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಸದಸ್ಯರು, ಊರಿನ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು, PDO ಅವರು, ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಆದಂಥವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಹೊಸವಾಡ ಊರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದಿನ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಪೂಜಾ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಪೂಜಾ ಮಾಡಾಕ 4,48,00,000 रुपये जस्ट किती सांगा 4.5 कोटी रुपयाचा हे जे काही काम आहे आणि 4.5 कोटी रुपयाचा फंड म्हणजे हे फार मोठा फंड आहे. मी गेल्या 10-12 वर्षापासून आमच्या मतदारसंघात सगळीकडे फिरत आहे. मला विश्वास आहे जेव्हापासून आमच्या आई लक्ष्मीताई हेब्बाळकर पहिल्यांदा आमदार झाले तेव्हाही सुद्धा पहिला पूजा करायला मी आलो होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत ಒಂದು 3-4 ಸರಿ ನಾ ಊರಾಗ ಪೂಜಾ ಮಾಡಕ್ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನಮಗೆ ಬಸ್ತವಾಡ ಊರಿನಾಗ ಬಹಳ ಒಂದು ನಮಗೆ ಪ್ರೀತಿ, ಒಂದು ಅಭಿಮಾನ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮದಂಗೆ ಇರ್ತೀರಿ. ಅದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಂದೇನಂತ ಬ್ಯೂಟಿ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಂದು ಇದನ್ನದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಏನೋ ಒಂದು ಬ್ಯೂಟಿ ನಮ್ಮ ಈ ಬಸ್ತವಾಡ ಊರಿನ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ. 4,48,00,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಅನುದಾನ ತರೋದಷ್ಟು ಈಸಿ ಇಲ್ಲ. ನಿಮಗೆ ನೆನಪಿರ್ಬೋದು ಮೊದಲು ಎಷ್ಟು ಫಂಡ್ ಬರ್ತಿತ್ತಂತ. ಮೊದಲ ನಮ್ಮ ಗುಡಿಗಳಿಗೆ 1 ಲಕ್ಷ, 2 ಲಕ್ಷ, 5 ಲಕ್ಷ ಸಿಗೋದ್ರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಫಂಡ್ ಹಾಕಿತ್ತು. ಊರಾಗ 1 ರೋಡ್ 2 ರೋಡ್ ಆದ್ರೆ ಅಬ್ಬಬ್ಬಾ ಬಹಳ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಈಗ ಇಷ್ಟು ಕೆಲಸ ಆಗಕತ್ತಾವು, ಅದ್ರ ನೀವೆಲ್ಲರೂ ಲಾಭ ತಗೋರಿ. ಮತ್ತೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಆಗಕ್ ಕಾರಣ ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ಅದು ನೀವಂತ ना ಹೇಳಲಿಕ್ಕೆ बसते. हे सगळं कामाचं श्रेय तुम्हालाच मिळालं पाहिजे. कारण की तुम्ही सर्वांनी जो मिळून अक्कांना दुसऱ्यांदा तुम्ही जेव्हा आमदार केला त्यांना एक शक्ती दिला आणि तुम्हाला माहित आहे त्यांनी एकदा वचन दिलं तर कधीही त्या वचनाचं पाठीमागे हटत नाही. तसंच बस्तवाडला आज 4,50,00,000 जे काही निधी आहे त्याचा चांगला तुम्ही वापर करून घ्या. आणि मला अजूनही माझं एक वाक्य आठवतंय. मला तुम्हाला MLC इलेक्शन मध्येही मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एकाच ठिकाणी आला तर तुम्हाला एकाकडे MLA साहेब पण भेटतात आणि MLC पण भेटतात. आज MLCचाच आम्हाला खरोखर त्यांचा आज आठवण करायला पाहिजे. कारण की हे जे काही फंड आहे त्याला अप्रुव्हल करण्यासाठी त्याचा सर्वात जास्त यूज कामाला लागतं ते आमचे MLC चंद्रा जट्टोळी साहेबांचं आहे. आणि MLC साहेबांनाही सुद्धा मी पुरा गावच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक वतीनं त्यांना मी धन्यवाद सांगू इच्छितो. आणि जे काही शेतातली रस्ते आहे, मेन रोडचं काम आहे, तेही सुद्धा मी आज मॅडमांच्या कानावरती घालतो आणि त्यांना मी विनंती करतो की तेही काम लवकर तर लवकर आम्ही सँक्शन करून बस्तवाड गावामध्ये आम्ही ते काम करूया. त्याबरोबर आता मला एक माहिती आलं, मी तरी उचगाव विभागामध्ये प्रत्येक गावात आणि प्रत्येक पंचायतीमध्ये फिरत असतो, तिथली मला पुरा माहिती असते. आणि आज बस्तवाडचं एक माहिತಿ आला, ಈ ಊರಾಗೂ ಕೂಡ 2,50,00,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಒಂದು ಭವನ ನಿರ್ಮಾಣವಾಗಲಿದೆ. ಏನಂದ್ರೆ 2,50,00,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಸಮುದಾಯ ಭವನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಡವ್ರ ಜನ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಯಾಗ ಇರ್ತಾರ, ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ ಅದು ಇದು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತತಿ. ಯಾರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಐತಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಬಡವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ 2,50,00,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಒಂದು ಭವನವನ್ನ ಬಸ್ತವಾಡ ಊರಿನಾಗ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಕನಸ ಮೇಡಮ್ ಅವ್ರದೈತಿ. ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ. ಯಾವತ್ತಾದ್ರೂ ನನಗಂತೂ ವಿಚಿತ್ರ